श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे। तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। स्वामी सांगतात, बाळा, तुमच्या जीवनात आधीपासून असलेल्या चांगल्या गोष्टीचा स्वीकार करणे ही समृद्धीची गुरुकुल्ली आहे। मित्रांनो, देवाची नजर सदैव तुमच्यावर असते। तुम्ही याकडे दुर्लक्ष करू शकता, परंतु तुमच्या प्रार्थनेचा तुमच्यावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो। आणि आज मला तुमच्यासोबत प्रार्थना करायची आहे, परंतु मी प्रार्थना करण्यापूर्वी मला तुम्हाला देवाबद्दल काही सांगायचे आहे। आयुष्यात काही आपोआप घडत नाही। कोणत्याही घटनेचा योगायोग फक्त देवच निर्माण करतो किंवा फक्त देवस्थान परवानगी देतो। आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हे खरं आहे की देव तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो। ही प्रार्थना जगातील सर्वात मजबूत आणि प्रसिद्ध प्रार्थनापैकी एक आहे आणि ही तुम्ही शेवटपर्यंत ऐकली तर नक्कीच भाग्यवान ठराल आणि भगवंत स्वतः येऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुमची सर्व संकटे निघून जातील। तुम्हाला ही प्रार्थना मोठ्या श्रद्धेने करावी लागेल आणि जेव्हा तुम्ही ही प्रार्थना पुष्कळ वेळा पुनरावृत्ती करता तेव्हा ही प्रार्थना परिस्थितीमध्ये बदल घडवून आणते आणि तुम्हाला दुहेरी सन्मान, विपुलता आणि समृद्धी मिळते। तुमचा स्वामी प्रार्थनेवर विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करून तुमची संमती दर्शवा। तुम्ही तुमचे मन मोकळे करावे आणि हे शब्द मानसिकरित्या किंवा तुम्हाला सर्वात सोयीस्कर वाटतील अशा प्रकारे बोलून माझ्यासोबत प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे। चला तर मग सुरुवात करूया। देव, तू मला सर्व काही दिले त्यासाठी धन्यवाद। आज मी जे काही आहे, जिथे आहे तिथे सर्व काही तू मला दिलं आहे। माझ्या स्वामी, मी तुझा आभारी आहे। माझ्या भगवंता, तू मला सदैव मदत केलास। मी जेव्हा कधी पडलो तेव्हा तू मला साथ दिलीस, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद। मी रिकाम्या हाताने आलो, पण माझ्या देवा तू माझे मन आनंदाने भरले। माझ्या स्वामी, तुमचे खूप खूप आभार। मी तिकडे पाहतो, तिकडे मला फक्त तुम्हीच दिसता। गुरु, तुमचे मनापासून आभार। माझ्या स्वामी राया, तुम्ही माझे हृदय मला आधार आणि कीर्ती दिली आणि मला मोठे बनवले, त्यासाठी तुझे लाख लाख धन्यवाद। तू माझा गुरु, तुझे खूप खूप आभार। तू मला स्वतःवर प्रेम करायला शिकवलं, त्यासाठी भगवंता तुमचे धन्यवाद। मला तुम्ही यशाच्या शिखरावर नेले, त्यासाठी धन्यवाद। तुम्ही माझे कठीण काम प्रचंड सोपे केले, माझ्या मार्गावरील अडथळे दूर झाले। माझ्या प्रभू, तुमचे खूप खूप आभार। परमेश्वरा, तू माझ्या सर्व गरजा पुरवला आहे, त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद। माझ्या देवाने मला एक प्रेमळ जोडीदारीन, एक सभ्य आदर्श कुटुंब दिले, त्यासाठी लाख लाख धन्यवाद। तू मला हे संपत्ती काही दिले, त्यासाठी तुझे आभार। मी जे काही मिळवलं ते सर्व तुम्ही मला दिलं आहे, त्यासाठी तुमचे आभार। माझ्या स्वामी देवा, तुम्ही मला खूप काही दिले, त्यासाठी मी नेहमीच तुमचे आभार राहील। परमेश्वरा, तू फक्त माझाच नाही तर साऱ्या जगाचा बाप आहे। तू सद्गुरू आहेस, तू सर्वाची काळजी घेतोस, त्यासाठी तुझे खूप खूप आभार। भगवंता, माझा हात रिकामा होता, तो तुम्ही प्रेमाने भरला। मी आता मालक आहे, त्यासाठी धन्यवाद। मला निरोगी शरीर माझ्या स्वामींनी दिले आहे, त्यासाठी धन्यवाद। माझ्या स्वामी राया, कधी कधी मी तुला चुकून विसरतो, पण तू मला याची जाणीव करून देतोस की देव तुझा परमेश्वर तुझ्या पाठीशी आहे, त्यासाठी तुझे लाख लाख धन्यवाद। परमेश्वरा, तुझ्या या प्रेमाने मला तुझ्या नावाचे वेड लावले, त्यासाठी धन्यवाद। माझ्या स्वामी देवा, तू मला सर्व काही दिले, त्यासाठी लाख लाख धन्यवाद। माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजची प्रार्थना कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आईचा जयघोष करायला विसरू नका। जो भक्त दुःखी आहे, चिंताग्रस्त आहे, संकटात आहे, त्यासाठी स्वामी भक्ताला ही प्रार्थना नक्की शेअर करा, भाग्यवान ठराल। सर्वांनी तुमची काळजी घ्या। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।
बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। जय गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो।